पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। शेवई खाण्यास न दिल्याचा राग आला आणि चाकून वार करण्यात आले। उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकारे हिललाईन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। उल्हासनगरमधील हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। शेवई खाण्यास न दिल्याचा राग आला आणि त्याने चाकून वार केला। उल्हासनगरमधील हा धक्कादायक प्रकार असून हिललाईन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादीने त्याला पकडलं आणि आपल्या मुलीला आणि पत्नीला सांगितलं का पोलीस स्टेशनला तक्रार द्या। ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनकडे गेले। त्यावेळेस सदर जो आरोपी आहे त्यांनी त्याच्याजवळील चाकू त्याने फिर्यादीच्या पोटावर आणि डोक्यावर वार केले आणि तो तेथून पळून गेला। सदर फिर्यादी जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला आले तर त्यांना तात्काळ मध्यवर्ती हॉस्पिटल यामध्ये पाठवले। मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला कळवा हॉस्पिटल या ठिकाणी दवा उपचारासाठी पाठवले। तर शेवई खाण्यास न दिल्याचा राग आल्यानं चाकून वार करण्यात आल्याचा हा सगळा प्रकार आहे। तर हिललाईन पोलिसांनी रेकॉर्डवरील या गुन्हेगाराला अटक देखील केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। क्षुल्लक कारणावरून चाकून वार करण्यात आले। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती देखील आता पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे। हिललाईन पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला अटक देखील केलेली आहे। उल्हासनगरमधील हा सगळा प्रकार आहे। शेवई खाण्यास न दिल्याचा राग आला आणि चाकून वार करण्यात आल्याचा हा सगळा प्रकार आहे। क्षुल्लक कारणातून ही घटना घडलेली आहे। तर शेवई खाण्यास न दिल्यानं हा राग आला आणि या गुन्हेगारानं चक्क चाकून वार केला। उल्हासनगरमधील हा सगळा धक्कादायक प्रकार असून हिललाईन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।